रक्षाबंधन म्हटलं की मिठाई ही आलीच. पण सध्या बाजारामध्ये मिठाईमध्ये होणाऱ्या भेसळीच्या बातम्या आपल्याला ऐकायला भेटतात. मग अशा वेळी बाजारातून विकत न आणता आपण जर घरच्या घरी झटपट मिठाई बनवली तर. म्हणूनच मी अगदी सोपी साधी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप दूध, पाव कप साखर, त्यानंतर एक अर्धा ते 1 चमचा साजूक तूप आणि थोडेसे कापून घेतलेले ड्रायफ्रुट्स. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मिठाई बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर जाड बुडाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये अर्धा कप दूध, 1 कप मिल्क पावडर आणि पाव कप साखर घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सगळे पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. त्यानंतर मंद आचेवरती कंटिन्यू हलवून घेत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण शिजवताना गॅस हा मंद ठेवायचा आहे, कारण यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली आहे आणि मिल्क पावडर ही पटकन करपण्याची शक्यता असते. यामुळे मिठाईचा कलर हा चेंज होतो. आता तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 मिनिटानंतर मिश्रण छान पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जी साखर आपण घातलेली होती ती वितळायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप घातल्यामुळे एकतर मिश्रण हे कढईला जास्त प्रमाणात चिटकत नाही आणि दुसरं म्हणजे मिठाईला छान चकाकी येते. तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिटासाठी हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटामध्ये हे मिश्रण छान शिजलं जातं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट किंवा मग खोबऱ्याचा चुरा जो आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतो. तर या ठिकाणी साधारणतः अर्धा कप इतकं डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि मग तेही यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट हा कच्चा असतो, त्याचा फ्लेवर जावा म्हणून आपल्याला या स्टेजवरती ते घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. यामुळे एकतर बर्फी जास्त दिवस टिकते आणि नारळाचा किंवा खोबऱ्याचा जो कच्चटपणा आहे तो देखील निघून जातो. आता डेसिकेटेड कोकोनट घातलं की मग साधारणतः 5 ते 7 मिनिटामध्ये हे मिश्रण पूर्णपणे घट्ट व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये हे मिश्रण छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून 2 ते 3 मिनटं हे मिश्रण आपल्याला छान घट्ट करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण खवा किंवा मावा तयार करतो त्याच पद्धतीचं तितकंच घट्टसर असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बघा मिश्रण छान कढईच्या कडा सोडायला सुरुवात झालेली आहे. आता पुन्हा एक 2 ते 3 मिनिटासाठी हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊयात, जेणेकरून यामधला जो चिकटपणा आहे तो कमी होईल. आता या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर यामध्ये वेलची पावडर देखील घालून घेऊ शकता, परंतु मी या ठिकाणी वेलची पावडर स्किप केलेली आहे. 1 ते 2 मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता छान मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता हे घट्ट झालेलं मिश्रण आपल्याला याच कढईमध्ये 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते जेवढं थंड होईल तेवढं ते आणखी घट्ट होईल आणि व्यवस्थित आपले लाडू जे आहेत ते वळले जातील. मिश्रण पूर्णपणे थंड झालं की तुम्ही बघू शकता अगदी ज्या पद्धतीने आपण मावा विकत आणतो त्याच पद्धतीचं तेवढंच घट्टसर असा हा मावा किंवा मिश्रण तयार झालेला आहे. आता हा तयार झालेला मावा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मंद आचेवर सगळं मिश्रण शिजवून घेतल्यामुळे छान असा खव्यासारखा कलर जो आहे तो या मिश्रणाला आलेला आहे. आता यातलं 3 ते 4 चमचे मिश्रण मी साईडला करून घेतलं. त्यामध्ये बारीक कापून ठेवलेले ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर येलो फूड कलर घालून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर फूड कलर तुम्ही स्किप देखील करून घेऊ शकता किंवा याऐवजी दुसरा कुठलाही फूड कलर यामध्ये ॲड करून घेऊ शकता. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ड्रायफ्रुट्स हे तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता हे मिश्रण आपलं छान एकजीव झालेलं आहे. आता याचे आपल्याला बारीक असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अगदी छोटे छोटे असे बारीक गोळे याचे तयार करून घ्यायचे आहेत. ही आपल्या लाडूची फिलिंग तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने सगळे जे येलो कलरचे बॉल्स किंवा लाडू आहेत ते आपल्याला वळून घ्यायचे आहेत. यानंतर मिश्रणाचा जो व्हाईट भाग आहे त्याचे देखील आपल्याला
लाडू वळून घ्यायचे आहे. तर साधारणतः लिंबाच्या आकाराचे एवढा मी एक लाडू मी वळून घेणार आहे आणि त्यामध्ये हे फिलिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीसाठी वाटी तयार करतो त्या पद्धतीने मी वाटी तयार करून घेतली आणि जो येलो कलरची फिलिंग बॉल्स आपण तयार करून घेतलेले होते ते यामध्ये भरून छान व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा ते हातावरती घेऊन व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला जो तयार केलेला बॉल आहे तो डेसिकेटेड कोकोनटमध्ये कोट करून घ्यायचा आहे. यामुळे एक तर मिठाईला छान असा लूक येतो आणि दुसरं म्हणजे तयार केलेले लाडू हे प्लेटमध्ये चिटकत नाही किंवा त्यांचा शेप बिघडत नाही. तर अशा पद्धतीने सगळे जे लाडू आहेत ते व्यवस्थित आपल्याला एक करून वळून घ्यायचे आहेत. वाटी करून त्यामध्ये येलो कलरची फिलिंग भरून व्यवस्थित वाटी बंद करून छान गोलाकार शेप देऊन लाडू तयार करून घ्यायचे आहे. तर याच पद्धतीने सगळे लाडू मी एक तयार करून डेसिकेटेड कोकोनटमध्ये कोट करून तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान गोल गरगरीत असा लाडू तयार होतो. अजिबात हाताला चिटकत नाही. अगदी परफेक्ट आणि झटपट तयार होणारी तसंच खाण्यासाठी टेस्टी अशी ही रेसिपी आहे. आता आपले लाडू तयार झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडूवरची सजावट. तर यासाठी मी या ठिकाणी थोडासा चांदीचा वर्क आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तर अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी हलवाई स्टाईल रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील नक्की तयार करून बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून या रेसिपीचा आस्वाद तेही घेतील. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.